आज आपण शिकणार आहे टेन्स आणि युनिट्स. या ज्या आईस्क्रीमच्या स्टिक्स आहे याच्या साहाय्याने टेन्स आणि युनिट मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर पहा, युनिट म्हणजे काय? सिंगल नंबर, त्याला आपण काय म्हणतो? युनिट म्हणतो. आणि टेन्स म्हणजे 10 स्टिक्सचा एक बंच, त्याला आपण म्हणतो टेन्स. तर पाहूया. पहा आता इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा झाला 10 स्टिक्सचा एक बंच, म्हणजे हे झालं 110. हे झालं 110. हा एक बंच पूर्ण झाला. आता 110 आणि हा 1 युनिट. 110 आणि 1 युनिट झाले 11. 110 आणि 2 युनिट 12. 110 आणि 3 युनिट 13. 110 आणि 4 युनिट 14. 110 आणि 5 युनिट 15. 110 आणि 6 युनिट 16. 110 आणि 7 युनिट 17. 110 8 युनिट 18. 110 and 9 युनिट 19. and 110 and 10 युनिट. परत 10 युनिट्स म्हणजेच काय झालं? अजून एक 10 झालं. मग 110 and 110 मिळून किती झाले? 2 टेन्स. किती झाले? 2 टेन्स. 2 टेन्स म्हणजेच झाले 20. आता हे 2 टेन्स प्लस 1 युनिट 21. 2 टेन्स 2 युनिट 22. 2 टेन्स 3 युनिट 23. 2 टेन्स and 4 युनिट 24. 2 टेन्स and 5 युनिट 25. 2 टेन्स and 6 युनिट 26. 2 टेन्स and 7 युनिट 27. 2 टेन्स and 8 युनिट 28. 2 टेन्स and 9 युनिट 29. आणि 2 टेन्स and 10 युनिट. आता 10 युनिट्स म्हणजेच काय झालं? 110. 2 टेन्स आणि हा अजून एक 110 याच्यामध्ये ऍड केला. किती झाले? 3 टेन्स. 3 टेन्स 30. नेक्स्ट 3 टेन्स 1 युनिट 31. 3 टेन्स 2 युनिट 32. 3 टेन्स 3 युनिट 33. 3 टेन्स 4 युनिट 34. 3 टेन्स 5 युनिट 35. 3 टेन्स 6 युनिट 36. 3 टेन्स 7 युनिट 37. 3 टेन्स 8 युनिट 38. 3 टेन्स 9 युनिट 39. आणि 3 टेन्स आणि हे झाले 10 युनिट. म्हणजे 10 युनिट्स म्हणजे झालं 1 टेन्स. अजून हा 110 याच्यामध्ये ऍड केलं, हे मिळून झाले 4 टेन्स. 4 टेन्स म्हणजे झाले 40.